पुणे हे मराठेशाहीचे मध्यवर्ती ठिकाण होते, ज्याच्याकडे पुणे त्याचे वर्चस्व हे समीकरण सर्वमान्य होते. शिरजोर झालेल्या राव रंभाला कसपटाप्रमाणे उखडून टाकून बाजीरावांनी आपले पाय पुण्याच्या मातीत रोवले होते. पालखेड मोहिमेपूर्वी निजामाने पुण्यात घातलेल्या उच्छादानंतर पेशव्यांनी हवेली बांधून पुण्यातच राहावे यावर छत्रपतींनी शिक्कामोर्तब केले होते. पेशव्यांच्या त्या भुईकोट हवेलीचं बांधकाम आता पुरं होत आलं होतं. 9 बुरुज असलेली सहस्त्र प्रबाहू लांबीची तटबंदी बाजीरावांच्या पराक्रमाची साक्ष देत उभी ठाकली होती. त्या हवेलीच्या अवतरणाने पुण्याला अमरावतीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या हवेलीला 5 दरवाजे होते. मुख्य दरवाजावर नगारखाना होता. नगारखान्यावर भगवा जरीपटका फडकत होता. आतल्या उंच धाटणीच्या भव्य इमारती नगारखान्यावरून बाहेर डोकावत होत्या. मुख्य दरवाजातून आत येताच स्वागताचा चौक होता. त्या चौकात 2 सुंदर नक्षीदार कारंजे होते. शेजारी बारदारांचा सोपा होता. पलीकडे तळघर होते. जवळच गोशाळा होती. गोशाळेला लागून चिमणबाग होती. चिमणबागेत मध्यभागी कारंजा आणि भोवती फुलझाडांचे वाफे होते. बागेच्या सभोवती बसण्यासाठी उंच ओटे होते. जवळच सेवकांना आत बाहेर करण्यासाठी छोटा दरवाजा होता. या दरवाजालगत दगडी ओवऱ्या होत्या. पुढे राहूनचा दिवाणखाना होता. दख्खनसहित हिंदुस्थानातील राजकारणांचं भविष्य इथल्याच खलबतींवरून ठरणार होतं. पुढे भव्य असा गणेशाचा रंगमहाल होता. इथे गणेशासहित सरस्वती आणि लक्ष्मीच्या सुबक मनोहर मूर्ती साकारल्या होत्या. गणेश महालाजवळ खलबतखाना होता. त्याला लागून कलमदानी दिवाणखाना होता. ही संपूर्ण इमारत 8 खणी होती. त्याला लागूनच 8 कारंजांचा हौद होता. आजूबाजूला बकुळीच्या झाडाची लागवड करण्यात आली होती. या मोकळ्या जागेलगत होमशाळा होती. तिथे येणाऱ्या लोकांना स्नानादी कर्मे करण्यासाठी स्नानगृह होते. या ठिकाणी मुबलक पाणी मिळण्यासाठी बदामी हौद राखून ठेवण्यात आला होता. बदामी हौदापासून अर्ध्या गच्चीवर जाण्यासाठी जिना होता. त्या शेजारी आरसे महालाचं काम चालू होतं. याला लागूनच मेघडंबरी होती. जळणाचे लाकूड ठेवण्यासाठी तसेच पाणी गरम करण्यासाठी इथे पितळी अभ्यंग पात्रांची व्यवस्था होती. मधल्या चौकाच्या मागील बाजूस गौरी महाल होता. इथे गौरी गणपतीसाठी मखर तसेच देवघर होते. इतर वेळी ही जागा स्त्रिया व लहान मुलांच्या नित्याच्या वावरासाठी खुली होती. इथेच मागे फुलांचा बगीचा होता. देवपूजेसाठी सुवासिक फुले मिळण्याची इथे व्यवस्था होती. मधल्या चौकात आणखी एक कारंजे होते. भोवताली 7 मजली इमारतीचे बांधकाम होते. खालच्या मजल्यावर लोकांना बसण्याकरिता बैठकीची व्यवस्था होती. इथे मागे आणि पुढे असे 2 चाफेखण होते. डाव्या बाजूस दफ्तरखाना होता. इथे 100 कारकून सहज बसतील अशी व्यवस्था होती. उजव्या बाजूस वरच्या मजल्यांवर जवाहीरखाना, शस्त्रागार, वस्त्रदालन इत्यादी होते. त्यावर औषधखाना आणि जमादारखानाही होता. या चौकाच्या उत्तरेस माझघर म्हणजेच मुतपाकखाना होता. त्याला लागून स्नानसंध्या करण्याची पुष्करणी होती. त्याच्या चहूबाजूस पंक्तीचा चौक होता. वाड्याच्या उजव्या बाजूस काशीबाई, राधाबाई, चिमाजी अप्पा यांचे प्रशस्त महाल होते. बाजीरावांच्या अफाट कर्तृत्वाचा केंद्रबिंदू बनण्यासाठी ही खाशी हवेली सज्ज होती.
धडफळे सरदारांचा वाडा सोडून नव्या हवेलीत राहायला जाण्याचा दिवस निश्चित झाला होता. वास्तुशांतीचा मुहूर्तही निघाला होता. सामान हलवले जात होते. तत्पूर्वी घरच्या सर्व मंडळींनी हवेलीची एकवार पाहणी करावी असा विचार अंबाजीपंतांनी बोलून दाखवला. राधाबाईंनी त्याला तत्काळ मान्यताही दिली. चांगला मुहूर्त पाहून राधाबाई त्यांच्या लेकीसुनांचे मेणे नवीन हवेली जवळ करू लागले. हवेलीपासून काही अंतरावर मेणे थांबले. राधाबाई मेण्यातून बाहेर आल्या. नानासाहेब 4 पावलं पुढे झाले. राधाबाईंचा हात हातात घेऊन ते चालू लागले. काशीबाई, अनुबाई आणि भिवबाईंसह मागे चालू लागल्या. हवेली नजरेच्या टप्प्यात होती. नगारखान्यावर भगवा जरीपटका दिमाखात फडकत होता. आतल्या खणबंद इमारतीही दुरूनच नजरेत येत होत्या. मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन सारेजण थांबले. थांबा मालक, उतारा करायचा आहे असे म्हणून शिवराम गणेश छोट्या दरवाजातून आत गेला. काशीबाई प्रवेशद्वाराची दगडी कमान निरखित होत्या. भक्कम बुरुज आणि तटबंदीमध्ये सांधलेल्या भव्य महादरवाजाची उंची पाहताना काशीबाईंना क्षणभर बाजीरावांची आठवण येऊन गेली. एक दिव्य वास्तुपुरुष समोर उभा ठाकल्याची जाणीव होऊन काशीबाईंनी हात जोडले. रायांच्या पदस्पर्शाने आधीच पावन झालेल्या त्या वास्तुतीर्थाला वंदन केले. ताई, या इमारतीला एक वेगळीच शान आली आहे, नाही? मागे वळून काशीबाईंकडे पाहत नानासाहेब म्हणाले. ते आम्हास कळत नाही, परंतु देवालयाचा गोडवा आला आहे एवढं नक्की, काशीबाई प्रांजळपणे म्हणाल्या. इतक्यात शिवराम गणेश एक तबक घेऊन आला. नानासाहेबांनी तबकातला दही भात हवेलीवरून उतरवून टाकला. मग शिवरामची पत्नी पुढे आली. जुन्या भाकरीचा तुकडा उतरवून तिने नानासाहेबांसहित साऱ्यांवरून उतारा केला. दृष्ट काढली. पायावर पाणी घातले. नानासाहेबांच्या हातात श्रीफळ दिले. उंबरठा ओलांडण्यापूर्वी नानासाहेबांनी श्रीफळ वाढवले. भकले प्रवेशद्वाराच्या दोन्ही दिशांना फेकून दिली. साऱ्यांनी उंबरठा ओलांडला. शिशिर ऋतूची कोवळी उन्हा अंगावर घेत सारेजण एक एक चौक मागे टाकू लागले. खाजगीवाले मोठ्या अदबीने एकेका इमारतीची माहिती देत होते. कोणती वास्तू कोणी सुचवली तेही नमूद करत होते. खिडकीचा दरवाजा पार करून सारेजण हवेलीच्या 4थ्या दरवाजाजवळ आले. इथे बाहेर एक गणेश मंदिर स्थापावं असं श्रीमंतांच्या मनात आहे, शिवरामने सांगितले. काशीबाई हरवल्या नजरेने त्या दरवाजाकडे पाहू लागल्या. पूर्वी कधीतरी गणपती विसर्जनाचे वेळी आपण असा मानस रायांना बोलून दाखवल्याचं त्यांना पुसटसं आठवत होतं. कसब्याचा गणपती इतका जवळ असताना इथे अजून एक मंदिर कशासाठी? भिवबाईंनी शंका काढली. शिवरामच्या बोलण्याला दुजोरा देत नानासाहेब म्हणाले, खरं आहे, जिचं कधीही विसर्जन होणार नाही अशा गणेश मूर्तीचं मंदिर या प्रासादात स्थापावं असा विचार राऊस्वामींनी बोलून दाखवला होता. काशीबाई ते ऐकून पुलकित झाल्या. कुणालाही न कळणारी एक हसरी भावछटा त्यांच्या मुद्रेवर उमटली. त्यांच्याकडे पाहत अनुबाई चेष्टेने म्हणाल्या, हा हळवा विचार राऊंचा असेल असं नाही वाटत आम्हाला. काशीबाईंनी त्यांची नजर टाळली. अनुबाई हसल्या. गौरीचा महाल आणि पुष्करणी चौक पाहून सारेजण राधाबाईंच्या महालात आले. राधाबाईंचा महाल सुबक होता. देवघरापासून जवळ होता. राऊंच्या दिवाणखान्यासमोरील चिमणबागेतून एक रस्ता सरळ मातोश्रींच्या महाली येत होता. सारी चोख व्यवस्था पाहून राधाबाई समाधान पावल्या. जोत्याच्या पायऱ्या उतरून सारेजण बाजीराव आणि काशीबाईंच्या महाली आले. महालात काही कारागिरांचे काम चालू होते. अंबाजी पंत कारागिरांना विशेष सूचना देत होते. किती कराल पंत? राधाबाई म्हणाल्या. वास्तुशांत 8 दिवसांवर आली आहे. झालं तेवढं पुष्कळ आहे. अदबीने मान झुकून पंत म्हणाले, श्रीमंत दौलतीसाठी जेवढ्या खस्ता खातात त्यापुढे हे सारं गौण आहे. आमच्या चामड्याच्या चढावा करून त्यांच्या पायात घातल्या तरीही त्यांचं ऋण फिटायचं नाही. राधाबाई मंद मंद हसल्या.
काशीबाईंचा महाल दुमजली होता. खाली 3 खण आणि 4 खोल्या होत्या. या सर्वांमध्ये एक चौक होता. चौकात रुपेरी साखळ्यांचा झोपाळा होता. इतर खोल्यांमध्ये देवघराची खोली, शयनकक्ष, पोशाखाची खोली, बैठक अशी रचना होती. ती सारी देखणी व्यवस्था पाहून सारेजण वरच्या मजल्यावर आले. वरच्या मजल्यावर पोपटी खांबाचा महाल होता. नक्षीदार खांब आणि मूर्ती चितारलेल्या त्या महालात येताच इंद्रपुरीत आल्याचा भास होत होता. अंबाजी पंतांनी आपले पुत्र महदोबा पंत यांना खून केली. पडद्याची रस्सी खेचून महदोबांनी खिडकीचे पडदे दूर केले. अचानक समोर एखादं सुंदर निसर्गचित्र दिसावं त्याप्रमाणे विलोभनीय दृश्य नजरेत आलं. महालाच्या दर्शनी भागात चाफा आणि बकुळ फुलाची बाग होती. मधोमध हजारी कारंजे होते. त्या कारंजाला शेकडो नक्षीदार नळ्या होत्या. प्रत्येक नळीवर पाणी उडवणाऱ्या तोट्या होत्या. भोवताली बसायला ओटे होते. महालाच्या मागील बाजूस शिकारखाना होता. अनेक रंगीबेरंगी सुंदर पक्षी तिथे पितळी पिंजऱ्यांमध्ये गिरक्या घेत होते. पक्ष्यांना पिण्यासाठी एका दगडी पाटातून पाणी फिरवले होते. काशीबाई मंत्रमुग्ध होऊन काही क्षण सारं काही पाहत राहिल्या. मग त्यांनी पंतांकडे सोवळ्याच्या पाण्याच्या हौदाची चौकशी केली. तुम्ही या सुनबाई, आम्ही जरा खाली जाऊन कारंज जवळून पाहतो, राधाबाई म्हणाल्या. काशीबाईंनी मान हलवली. सोवळ्याचं पाणी मागच्या अष्टकोनी हौदातून बाईसाहेबांना घेता येईल, पंत म्हणाले. आपण सारी दालनं बारकाईनं नजरे घालून घालावीत. काही बदल करावयाचा असल्यास जरूर सुचवावा. काशीबाई सारी दालनं निरखू लागल्या. मग एका कनातीकडे बोट दाखवून त्यांनी विचारले, पंत, इथे खिडकी नसताना ही कनात कशासाठी? ती एक नामी व्यवस्था आहे बाईसाहेब, पंत उत्साहात म्हणाले. श्रीमंत आपल्या दिवाणखान्यात बसतील तेव्हा आरसे महालाच्या आरशात त्यांची प्रतिमा परावर्तित होऊन ती आपल्याला या कनातीमध्ये दिसेल. आश्चर्याने भुवया उंचावून काशीबाई म्हणाल्या, अगं बाई, एवढ्या दुरून? होय सुनबाई, पंत पूर्वीच्या सवयीने बोलून गेले. परंतु हे खरंच असं घडतं का याची पडताळणी श्रीमंत आल्यावरच होईल. काशीबाई हसल्या. नानासाहेब काशीबाईंना महालाची गच्ची दाखवण्यासाठी घेऊन गेले. बाहेरच्या चौकात हजारी कारंज उन्मुक्तपणे तुषारांची उधळण करत होतं. जोत्यावर बसून अनुबाई सस्मित वदनाने त्या दृश्याचा आनंद घेत होत्या. भिऊबाई मात्र शांत होत्या. मागून येऊन राधाबाईही ओट्यावर टेकल्या. काही क्षण तसेच गेले. वहिनीसाहेब कुठे राहिल्या? अनुबाईंनी विचारले. सुनबाई पंतांना काही किरकोळ सूचना करत आहेत. पूजेला सोवळ्यात पाणी मिळावं म्हणून अष्टकोनी हौद राखून ठेवण्यास सांगत आहेत, राधाबाईंनी सांगितले. त्यांचं लक्ष भिऊबाईंकडे गेलं. भिऊबाईंची चर्या फिक्कट उदास दिसत होती. पुण्यात असूनही त्यांचं माहेरी येणं फार कमी झालं होतं. मुळातच तक्रार करणारा स्वभाव आणखी चिडचिडा झाला होता. काय झालं भिऊबाई, तुम्ही एवढ्या शांत का? राधाबाईंनी विचारताच भिऊबाईंचा थोपून धरलेला संयम संपला. आम्हाला एक सांगा मातुश्री, कर्जाचा एवढा डोंगर असताना एवढी मोठी हवेली बांधायची गरज होती? भिऊबाईंनी जळजळीत शब्दात प्रश्न केला. राधाबाई गप्प बसून राहिल्या. भिऊबाईंना आणखीनच चेव चढला. पेशव्यांच्या कर्जाचा आकडा कितीच्या घरात आहे माहितीये का तुम्हाला? 15 लाखाच्या घरात. भिऊबाईंचे बोलणे ऐकून राधाबाईंचे मन चरकले. मोहीम खर्चाचे हिशेब त्यांनी नजरेखालून घातले होते. मात्र कर्जाच्या रकमेचा सरळ सरळ हिशेब राऊंनी कधी मातोश्रींच्या कानावर घातला नव्हता. हे काय बोलता भिऊबाई तुम्ही? अनुबाई म्हणाल्या. हे सारं कर्ज का पेशव्यांचं एकट्याचं? दौलतीचं कर्ज आहे ते. बंधूंना रयतेची कणव आहे. दुष्काळासारख्या आपदांमध्ये ते रयतेस कर्जमाफी देतात. सैन्याकडून पिकाची नासाडी झाली तर नुकसान भरपाई होते. तिकडे दौलतीचा करही प्रसंगी पदरच्या पैशाने भरतात. लष्कराची तनखाई कधी चुकवत नाहीत.
हे सारं न करता डोळे झाकून आपला कोटींचा खजिना भरणारे लोकही आहेत हो दरबारात. पण रयतेची दशा करून स्वहित साधणं राऊंना कधीही रुचणार नाही. म्हणूनच छत्रपती स्वामींची सारी भिस्त त्यांच्यावर आहे. अनुबाईंचं बोलणं मध्येच तोडत भिवबाई म्हणाल्या, तेच म्हणतोय आम्ही. राऊंना साऱ्या दुनियेची फिकीर, केवळ आमची सोडून. कितीही वाटलं तरी त्यांचं एका शब्दाने कौतुक करता येत नाही हो आम्हाला सासरी. लगेच कर्जाची बाब ऐकवली जाते. मध्ये 1-2 वर्ष सारं काही आलबेल होतं. आता पुन्हा ते कर्ज आणि व्याजाचं दुष्टचक्र चालू झालं. आम्ही आमचं दुःख सांगायचं तरी कोणाला? दोन्हीकडे आम्हीच वाईट होऊन बसलोय. भिवबाईंचे डोळे पाणावले. राधाबाईंनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. आवराबाई स्वतःला, अनुबाई म्हणाल्या. राऊस्वामी बाहेर एकावेळी किती आघाड्यांना तोंड देत असतात हे त्यांनाच माहीत. इकडची स्वारी सांगत होती, यंदा पेशव्यांच्या महसूल प्रांतातून सेनापतींनी करवसुली केली. तलाठ्यांना लुटण्यापर्यंत मजल गेली त्यांची. पेशव्यांच्या पदरी काहीच पडलं नाही. छत्रपती स्वामींनी त्याची भरपाई म्हणून सेनापतींच्या गुजरात प्रांताचा महसूल पेशव्यांना देऊ केला. पण तिथेही दुष्काळ. एकंदरच हे वर्ष खडतरच गेलं राऊंना. पण चिंता नसावी. महोब्याचं महसूल उत्पन्न सुरू होताच हे कर्ज चुटकीसरशी फिटेल. अनुबाईंच्या बोलण्याने राधाबाईंना काहीसा दिलासा मिळाला. तुम्हाला जावई बापू बरं सारं सांगतात हो, राधाबाई कौतुकाने म्हणाल्या. अनुबाई काही बोलणार इतक्यात भिवबाई मध्येच म्हणाल्या, एवढा वाडा बांधून दिलाय पेशव्यांनी त्यांना. पराक्रमाचे गोडवे गाणारच इचलकरंजीकर. अनुबाईंचा संयम संपला. बारामतकरांना काय कमी केलंय? संतापाने फणफणत अनुबाई म्हणाल्या, बाई, आनंदाच्या प्रसंगी वितंडवाद करण्याची जुनी सवयच आहे तुम्हाला. अजून तर बंधूंच्या हवेलीची रंगरंगोटी अन सजावट बाकी आहे. तुम्हाला पाहणार नसेल तर वास्तुशांतीस नाही आलात तरी चालेल हो. अनु, राधाबाईंनी दरडावले. इतक्यात नानासाहेबांसह काशीबाई ओट्याजवळ आल्या. भिवबाईंनी त्यांची नजर टाळली. काही झालंच नाही अशा आविर्भावात अनुबाई म्हणाल्या, राऊंच्या नशिबी नियतीने गौण काही लिहिलेच नाही मातुश्री. हवेली ही अशी बांधलीय जसा की राजवाडाच. मातुश्री हसल्या. काशीबाई मात्र भिवबाईंच्या चर्येवरील भाव निरखित होत्या. हवेलीतून परतताना त्यांचं मन उगाचच अनेक चुकलेले हिशेब नीट करण्याचा खुळा प्रयत्न करत होतं. भिवबाईंच्या नजरेतल्या तिरस्काराने त्यांना मनोमन कुठेतरी खोलवर एक शहाणपण दिलं होतं. खरंच, काही हात विधात्याने केवळ देणारेच घडवलेले असतात. त्या हातांनी काही घेतलेलं कोणालाच रुचत नाही. असंख्य बरावाईट आठवणी मागे ठेवून पेशव्यांचं कुटुंब नवीन हवेलीत राहायला आलं. वास्तुशांतीचा दिवस उजाडला. बाजीराव आणि चिमाजी मोहिमेवर असल्याने नानासाहेब आणि गोपिकाबाई या नवदाम्पत्याला पुण्याह वाचनाला बसण्याचा मान मिळाला. वास्तुमंडलाची रचना करून सारे विधी साग्रसंगीत पार पडले. पुणे शहराला जणू तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले होते. जिकडे पहावे तिकडे वास्तुशांतीसाठी आलेल्या सरदारांच्या छावण्या, राहुट्या पसरल्या होत्या. पेशव्यांची हवेली सजली होती. पुष्करणी चौकाजवळ गोडधोडाच्या पंक्ती उठत होत्या. छत्रपतींपासून बारगिरांपर्यंत साऱ्यांनी मानाप्रमाणे आहेर पोचते केले होते. साऱ्या खलित्यांना सप्रेम आहेरासहित उत्तर पाठवता पाठवता फडकरी मंडळींची त्रेधा तिरपीट होत होती. अंबाजी पंत, महदोबा पंत यांना क्षणाचीही उसंत नव्हती. धावडशीहून आलेले ब्रह्मेंद्र स्वामी आणि काशीहून आलेल्या नारायण दीक्षितांची गणेश महालात व्यवस्था केली होती. राधाबाई, शिवबाई, महदजी पंत त्यांच्यासह परामर्श करत होते. वाड्यात उसळलेल्या गर्दीला अधूनमधून पेशवीणबाईंचे दर्शन होत होते. गौरवर्ण, कमनीय बांध्याच्या, मोरपंखी रंगाचा शालू नेसलेल्या, दागदागिन्यांनी सजलेल्या काशीबाईंना पेशव्यांच्या महाकाय हवेलीत राजसपणे वावरताना पाहून पाहणाऱ्यांना रायांच्या भाग्याचा नकळत हेवा वाटत होता. मुजरा करण्यासाठी गर्दन आपसूकपणे खाली झुकत होती. महत्वाच्या पंक्ती उठताच काशीबाईंची पावलं पुष्करणी चौकाकडून कमलदानी दिवाणखान्याकडे वळली.
सोबत चंद्रादासी होती. कमलदानी दिवाणखान्यात पेशवींबाईंसाठी विशेष बैठक सजवण्यात आली होती. जवळच शिधा, वस्त्रे, सोनमोहरा यांची तबके भरून ठेवली होती. काशीबाई आसनावर बसल्या. दानसत्राचा आरंभ झाला. याचकाच्या प्रत्येक आशीर्वादासोबत काशीबाईंच्या चर्येवरचं समाधान वाढत होतं. तिसऱ्या प्रहराचा टोल पडताच दानसत्राचा कार्यक्रम आटोपला. दिवाणखान्याच्या मागच्या बाजूस पेशवींबाईंसाठी आलेले आहेर ठेवले होते. काशीबाईंनी साऱ्या आच्छादित केलेल्या तबकांवरून एक नजर फिरवली. मोतिलक झालर असलेल्या एका प्रावरणावर त्यांची नजर स्थिरावली. महदोबापंत म्हणाले, हा बुंदेली नजराणा आहे. महदोबापंत पुढे काही बोलणार तोच अंबाजीपंतांनी त्यांना खूण केली. महदोबा बोलायचे थांबले. नजराणा बुंदेलखंडातून आला आहे की कोथरूडच्या हवेलीतून? काशीबाईंनी प्रश्न केला. अनपेक्षितपणे विचारलेल्या त्या प्रश्नाने पंत गोंधळून गेले. बाईसाहेबांना हे सारं कोणी सांगितलं हे कळायला मार्ग नव्हता. शब्दांची विचारपूर्वक जुळवाजुळव करत पंत म्हणाले, कोथरूडच्या हवेलीतूनच आलाय बाईसाहेब. मग आमच्यातर्फे तिकडे आहेर गेला का? काशीबाईंनी विचारले. विचारात गुंतलेले अंबाजीपंत त्या प्रश्नाने भानावर आले. काशीबाईंच्या सहजतेचे, सामंजस्यपणाचे पंतांना अपार कौतुक वाटत होते. खरं तर आम्ही मोठ्या पेचात पडलोय बाईसाहेब, पंत म्हणाले. काय झालं? काशीबाईंनी विचारले. काही वेळापूर्वीच बुंदेलखंडातून वाईट बातमी आली आहे. राजा छत्रसालांचं वृद्धापकाळाने निधन झाल्याची. अशा वेळी परतीचा आहेर पाठवावा तरी कसा? बातमी ऐकून काशीबाईंना वाईट वाटले. छत्रसालांच्या कन्येबद्दल मनात दया उपजली. तूर्तास आहेराचं राहू द्या, काशीबाई विचार करत म्हणाल्या. पंतांनी अदबीने मान हलवली. काशीबाईंची पावलं आपसुकपणे त्यांच्या महालाकडे वळली. काही वेळ अमळ विश्रांतीसाठी राबता बंद ठेवण्यात आला. संध्याकाळी सुवासिनींच्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पडला. रात्री उशिरापर्यंत भोजनावळी उठत होत्या. गर्दी पांगली होती. मातुश्री शिवबाईंसह काही वेळ बोलून काशीबाई आपल्या शयनकक्षात आल्या. खिडकीतून वर आकाशात चंद्रकोर दिसत होती. टपोरं चांदणं नजरेला सुखावत होतं. खाली हजारी कारंज उन्मुक्तपणे तुषारांची उधळण करत होतं. एवढ्या मोठ्या उत्साहाने संपूर्णपणे विचार करून योजलेला वास्तुशांतीचा सोहळा यथास्थित पार पडला होता. रायांनी सोपवलेली जबाबदारी काशीबाईंनी अंबाजीपंत आणि नानासाहेबांच्या सहाय्याने पार पाडली होती. जे हवं होतं त्याहीपेक्षा अधिक मिळाल्याने काशीबाई भरून पावल्या होत्या. राहून राहून काशीबाईंच्या मनात छत्रसालांच्या कन्येचा विषय घोळत होता. उगाचच रायांची काळजीही वाटत होती. रायांची ही मोहीम आगळी वेगळी होती. त्यांच्या यशाची कामना करून काशीबाईंनी धनुर्मासाचं व्रतही पूर्ण केलं होतं. काशीबाईंनी हातात बोरू घेतला. रायांना पाठवण्यासाठी खलित्याचा कागद घेऊन त्यांनी मनातील भावना त्या कागदावर उतरवायला सुरुवात केली. मध्यरात्र टळत आली तरी बाजीरावांना झोप लागेना. चौपाईवर तळमळत काही वेळ ते तसेच पडून राहिले. झोप लागण्याची चिन्ह दिसत नव्हती. मग उठून त्यांनी गडव्यातलं पाणी पिऊन चूळ भरली. सहज चालत ते डेऱ्याबाहेर आले. छावणी निद्रिस्त होती. पेशव्यांच्या देवळीबाहेर शेकोटीजवळ बसलेल्या संकाजीला डोळा लागला होता. जवळच मोठ्या धोंड्याला टेकून राणोजीही पेंगले होते. धीम्या पावलांनी बाजीराव शेकोटीजवळ आले. बाजूच्या रुजाम्यावर त्यांनी बैठक घेतली. राणोजी आणि संकाजीला लगेच जाग आली. डेऱ्यात जाऊन झोप राणोजी, इथे काय? बाजीराव म्हणाले. संकाजी संगट बोलत होतो तसाच डोळा लागला, राणोजी म्हणाले. शेल्यात खोवलेल्या खलित्यांच्या गुंडाळ्या बाजीरावांसमोर धरत संकाजीने सांगितले. ही पत्र आहेत जी, रात्री उशिरा आली. श्रीमंतांचा डोळा लागला असल म्हणून दिली नाही. आणि इकडे म्हणून बाजीरावांनी पत्र हातात घेतली. पहिलं पत्र काशीबाईंचं होतं. वास्तुशांतीचा वृत्तांत त्यांनी सविस्तर लिहिला होता. शेवटी स्वतःची काळजी घ्यावी असंही लिहिलं होतं.
सारा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला म्हणून बाजीरावांच्या चर्येवर समाधानाची लकीर उमटली. दुसरं पत्र चिमाजींचं होतं. निजाम नर्मदा ओलांडून बंगशाला भेटण्यासाठी माळव्याच्या रोखाने गेल्याचं आप्पांनी लिहिलं होतं. परंतु बाजीराव निजामाचा हुलकावणी देण्याचा स्वभाव पुरता ओळखून होते. अनेक आवया उठवून शत्रूला बेसावध करण्याची त्याची रणनीती मराठे आधीच कोळून प्यायले होते. तिसरे पत्र बुंदेलखंडातून आले होते. राजा छत्रसाल गेल्याची दुःखद बातमी वाचून बाजीराव व्यथित झाले. एका भेटीतच छत्रसाल बुंदेलांशी बाजीरावांचे स्नेहबंध कितीतरी दृढ झाले होते. त्या भेटीची याद होऊन बाजीरावांनी उसासा टाकला. इतक्यात कुणाची तरी चाहूल लागल्याचा भास झाला. बाजीरावांसह संकाजी आणि राणोजीचाही हात तलवारीच्या मुठीवर गेला. बाजीरावांच्या तीक्ष्ण कानांनी आवाजाचा निमिषार्धात कानोसा घेतला. तलवार उपसून क्षणात गिरकी घेऊन त्यांनी पाठीमागून धावत आलेल्या 2 धारकरांना एकाच वारात जायबंदी केले. पुढे आलेल्या आणखी 2 हल्लेखोरांना संकाजी आणि राणोजीने लोळवले. बाजीरावांच्या देवळी मागून आणखी 2 धारकरी धावत आले. किरकोळ झटापट होऊन त्यातल्या एकाची गर्दन कलम झाली. दुसऱ्या धारकराची गर्दन राणोजीने डाव्या हाताच्या आकड्यात पकडली. उजव्या हातात तलवार घेऊन तो बाजीरावांच्या आज्ञेची वाट पाहू लागला. त्याला जिवंत राहू दे राणोजी, बाजीराव म्हणाले. हातपाय बांधून आपल्या कैदेत ठेव. जी. राणोजीने मान हलवली. हा आनंदरावाचा गडी आहे. त्या धारकऱ्याचा चेहरा निरखीत संकाजी म्हणाला. खात्रीने सांगू शकतोस? बाजीरावांनी विचारले. संकाजीने मशालीच्या उजेडात पुन्हा त्याचा चेहरा जवळून पाहिला. अलबत तोच आहे. बाजीरावांच्या रुंद कपाळावर आठी पडली. भुवया वक्र झाल्या. राणोजीने छावणीतल्या पहारेकरांना तंबी दिली. रायांच्या डेऱ्यात फिरून दोन्ही कक्ष बिंधोक असल्याची त्याने खात्री केली. बाजीराव डेऱ्यात आले. बाजीरावांनी सर्वप्रथम दाभाडांना पत्र लिहिले. आपापसात लढण्याची आमची मुळीच इच्छा नसून आम्ही निजामाच्या मागावर जात आहोत, असा खलिता बाजीरावांनी स्वारातर्फे सेनापतींकडे रवाना केला. तुमच्यासारख्या मातब्बराने निजामाची कास धरणे योग्य नाही, अशी समजही त्या पत्रात बाजीरावांनी दिली होती. काय केल्यावर सेनापतींचे मन वळेल याचा गहन विचार बाजीराव करू लागले. ड्युटीच्या प्रकाशात बाजीरावांनी छत्रसालांच्या पुत्रांना सांत्वनपर पत्र लिहिले. मराठे आणि बुंदेले यांचे स्नेहबंध या पुढेही कायम राहतील असे आश्वासनही दिले. चिमाजींनाही अनेक सूचना देणारा खलिता लिहिला. खलिते घेऊन स्वार रवाना झाले. बाजीरावांच्या मनात एकावेळी अनेक विचार चालू होते. छत्रपती शाहू महाराजांनी सेनापती दाभाडांना गुजरात प्रांत बहाल केला होता. त्यांच्या पराक्रमाचा वेळोवेळी गौरवही केला होता. असे असूनही दाभाडांनी छत्रपतींच्या आज्ञेबाहेर डोंगरपूर, बासवाडा, झांबवा, बोरी या इतर प्रांतातही धुमाकूळ घालून खंडण्या वसूल केल्या होत्या. छत्रपतींनी याबाबत कानउघडणी केल्यावर सेनापतींचा अहंकार दुखावला गेला. त्यांची मजल थेट निजामाचा आश्रय करण्यापर्यंत गेली. हेरानकरवी याची जानकारी मिळताच शाहू महाराजांनी बाजीरावांना आज्ञा केली. आज्ञा करताना महाराजांचा चेहरा कठोर बनला होता. ते म्हणाले होते, राया, काहीही करा, परंतु आमचे सेनापती निजामास मिळता कामा नये. काहीही करा म्हणतानाची छत्रपतींच्या शब्दांची धार बाजीरावांना काहीशी वेगळी जाणवली होती. हे म्हणताना छत्रपतींना काही सुचवायचं तर नसेल ना, असा पुसटसा विचार बाजीरावांच्या मनात चमकून गेला. दरबारातील शाब्दिक चकमकींच्या प्रसंगी परस्परांच्या बोलण्याचा तिरकस अर्थ काढून छत्रपती आणि पेशव्यांनी दौलतीचे अनेक गुंते सोडवले होते. छत्रपतींच्या त्या साध्या शब्दात अनावर झालेल्या सेनापतींना कैद करा असा अर्थ तर नाही ना, हा विचार बाजीरावांना स्वस्थ बसू देत नव्हता. बाजीरावांची पुरी रात्र विचार करण्यात गेली. सकाळ होताच बाजीरावांच्या हेरांनी वर्दी दिली. 40,000ची फौज घेऊन सेनापती दाभाडे बाजीरावांवर चाल करून येत होते. दुसरीकडून आपली 30,000ची फौज घेऊन
निजाम दाभाड्यांचे सहाय्य करण्यासाठी निघाला होता. बाजीरावांच्या छावणीत केवळ 20,000 घोडदळ होते. क्षणभर बाजीरावांची विचारशक्ती सुन्न झाली. दरबारातलं वितुष्ट इतकं विकोपाला गेलं याचं बाजीरावांना प्रथम प्रचंड वैषम्य वाटलं. क्षणात स्वतःला सावरून त्यांनी सैन्याला भराभर हुकूम सोडले. छत्रपतींची आज्ञा शिरसावंदे मानून त्यांनी सेनापती दाभाड्यांना साताऱ्यात परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आपली 20,000ची शिबंदी घेऊन बाजीरावही दाभाड्यांच्या फौजेच्या दिशेने पुढे सरकू लागले. डभई नजीक दोन्ही फौजा एकमेकांसमोर आल्या. बाजीरावांनी आपल्या उभ्या ठाकलेल्या घोडदळामधून एकवार घोडा दौडवला. सेनापतींना कोणीही जाया करू नये. समोर उभे ठाकलेले सारे आपलेच सैन्य आहे. तेव्हा आपण केवळ संरक्षक पावित्रा घ्यावा अशा कडक सूचना दिल्या. दाभाडे आणि त्यांची फौज मात्र आक्रमक होती. सेनापती स्वतः हत्तीवर बसून हातात भाला घेऊन पुढे सरसावत होते. संरक्षक पावित्रा घेतलेले बाजीरावांचे शेलके तिखट स्वार शत्रू सैन्यापुढे आयुष्यात प्रथमच माघार घेत होते. बाजीरावांनी सेनापतींचे मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून संकाजी मार्फत निरोप पाठवला. आपलं हे शौर्य, हा पराक्रम दौलतीच्या शत्रूंविरुद्ध गाजवून छत्रपतींना संतुष्ट करावं. आम्ही माघार घेऊन ही लढाई तहकूब करतो आणि आपल्या भेटीस येतो. बाजीरावांचा निरोप ऐकून सेनापती दाभाडे अधिकच संतापले. बाजीरावांच्या सैन्याचा संरक्षक पावित्रा पाहून बाजीरावाची पिछेहाट होते आहे असा त्यांनी स्वतःचा गैरसमज करून घेतला होता. आपल्या सैन्याला रणगर्जना करून आणखी आक्रमक होण्यासाठी त्यांनी चिथावले. सेनापती ऐकत नाहीत हे पाहून बाजीरावांनी इतका वेळ थोपवून धरलेल्या आपल्या सैन्याला ढील दिली. दोन्ही बाजूने तलवारी चालू लागल्या. घोड्याला टाच देऊन बाजीराव आणि राणोजी दाभाड्यांच्या सैन्यात घुसले. बाजीरावांच्या पाठीवर भाला होता, कमरेला तलवार होती, हातात घोड्याचा लगाम होता. खुद्द बाजीराव पेशव्यांना समोर पाहून सेनापतींच्या सैन्यातले बारगीर वार करायला धजावत नव्हते. काही शिलेदार सवयीप्रमाणे मुजराही करत होते. राणोजीने घोड्याचा लगाम अचानक खेचला तशी बाजीरावांची नजर समोर गेली. काही क्षण बाजीरावांना स्वतःच्या नजरेवर विश्वास बसत नव्हता. बाजीरावांनी ज्याला सरदारकी दिली तो उदाजी पवार दाभाड्यांना सामील झाला होता. बाजीरावांच्या सैन्याविरुद्ध पट्टा फिरवत होता. उदाजीची नजर बाजीरावांकडे गेली. उदाजीच्या नजरेत नेहमीचाच माज होता. चेहऱ्यावर हास्यरेषा होती. डोक्यावरचं मुंडासं सावरून मोठ्या खुबीने तो पट्टा फिरवत होता. राणोजीकडे पाहून बाजीराव म्हणाले, चल राणोजी, उदाजीचा पट्टा कसा भेदायचा हे आज तुला दाखवतो. राणोजीला आनंद झाला. मोठ्या उमेदीने त्याने घोड्याला टाच दिली. बाजीरावांनी घोडा सुसाट वेगाने भरधाव फेकला. पाठीचा भाला काढून त्यांनी घोड्यावरची मान जराही हलू न देता वार केला. भाल्याचा नेम उदाजीच्या मुठीवर अचूक लागला. उदाजीचा पट्टा भाल्याभोवती गुंडाळून खाली पडला. राणोजी, बाजीराव आणि उदाजी तिघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले. उदाजीने उजवा हात कानशिलाला लावला. ह्याच्या एवढा बेशरम हाच, राणोजी म्हणाले. बाजीराव हसले. इतक्यात कुठून तरी बंदुकीच्या बाराचा आवाज झाला. सारेजण चौफेर पाहू लागले. आघाडीच्या हौदा घातलेल्या जंगी हत्तीवरून सेनापती अंबारीसहित खाली कोसळले होते. घोड्याला टाच देऊन बाजीराव आणि राणोजी हत्तीजवळ पोहोचले. काही क्षण रणांगणात भयान शांतता पसरली. एका बारगीराने पुढे होऊन पाहणी केली. गोळी कपाळाला लागली होती. सेनापती त्र्यंबकराव दाभाड्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. बाजीरावांसहित साऱ्यांच्या चर्येवर हा ताण स्पष्ट दिसत होता. रणभूमीवर एवढा सन्नाटा सारेजण प्रथमच अनुभवत होते.
त्यात विजयाचा जल्लोष आणि पराजयाची नामुष्की यापैकी काहीच नव्हतं. होता तो केवळ विषाद.